अवैध देशी विदेशी दारू विक्री करणारा सटक आरोपीकडून 3,16,445 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. माननीय श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडे यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोपनी महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भगवान थोरात, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले. वर नमूद पथक घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास इसम नामे शशांक निमसे हा अकलापूर गावचे शिवारातील ऐलखोपवाडी येथे हॉटेल जय मल्हार येथे देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकून एक इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे शशांक नंदू निमसे, वय 22 वर्षे, राहणार संतवाडी, निमसेमळा, आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची व तेथे उभी असलेल्या कारची झडती घेता सदर ठिकाणी 16,445 रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच 3 लाख रुपये किमतीची टोयोटा कंपनीची कार असा एकूण 3,16,445 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींविरुद्ध को 176 बाळासाहेब अशोक गुंजाळ यांचे फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 383/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी.